हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे दुर्वाचं बोरनाण आणि हळदी कुंकू। तर मग त्याची इथं तयारी चालू आहे। हे सगळे पतंग मी घरी बनवलेले आहेत आणि तिचे बाबा इथं छान असं डेकोरेशन करतायत। अशी मी रांगोळी दारात काढलेली होती आणि हे बघा दुर्वाच्या बोरनाणाचं डेकोरेशन। सिंपलच डेकोरेशन केलं होतं आणि मग इथं मी दुर्वाची तयारी करून घेत होते। दुर्वाला छान ब्लॅक कलरचा फ्रॉक घातलेला होता आणि तिचा आवरत होते। असं मी हळदी कुंकाची तयारी केलेली होती। एका टेबलवर हळदी कुंकाचं आणि एका टेबलवर असं बोरनाणाचं सगळं सुगडांमध्ये भरून ठेवलेलं होतं। मग इथं बोरनाण घालण्यासाठी लागणारं सगळं मी एका मोठ्या कुंड्यामध्ये तयार करून ठेवत होते, म्हणजे की चॉकलेट, बोर, मुरमुरे, छोटी अशी काजूची बिस्किट, क्रीमची छोटी बिस्किट आणि मग ऊसाचे कर्वे, असं सगळं मी इथं घालून तयार करून ठेवली होती। ही पार्टी छान सजवलेली होती। तर इथं मी बायकांना लुटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणलेले होते, म्हणजे की पावभाजी मसाला, पनीर मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, सांबर मसाला, असे मसाल्यांचे प्रकार आणलेले होते। आणि हे मसाले प्रत्येकाला रोजच्या वापरण्यात उपयोगी येतातच, म्हणून मी हे मसाले आणले होते। आणि इथं दुर्वाला छान असे हलव्याचे दागिने घालण्याचं काम करत आहे। हळदी कुंकू देऊन झालं की आम्ही आता दुर्वाचं बोरनाण करणार आहे। आमच्या सोसायटीतली मुलं कधीपासून येऊन बसली होती, सगळी वाट बघत होती कधी एकदा दुर्वाचं बोरनाण करतात आणि कधी सगळी चॉकलेट गोळा करतोय आम्ही म्हणून। इथं दुर्वाला औक्षण करायला घेतलेलं आहे आणि दुर्वा इतकं छान सगळं करून घेत होती, त्यामुळे आम्हालाही एकदम छान वाटत होतं। दुर्वाला मग सगळ्यांनी औक्षण केलं। बघा दुर्वाला कसे दिसतायत हे हलव्याचे दागिने आणि ह्या बांगड्या वगैरे, छान दिसते ना? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मग यानंतर आम्ही दुर्वाचं बोरनाण केलं। बोरनाण करताना पण दुर्वा रडली नाही अजिबात। सगळी छोटी छोटी मुलं असल्यामुळे दुर्वाला एकदम छान वाटत होतं। तिला वाटत होतं की कोण हे छोटे दादा दीदी येऊन बसलेत आपल्या शेजारी, ती पण त्यांच्यासोबत खेळत होती। आणि मी या व्हिडिओला व्हॉइस देताना तुम्हाला मागे दुर्वाचा पण आवाज येत असेल। दुर्वा पण आमची बोलायचं म्हणतीये इथं। आणि बघा कसं छान दुर्वाला बोरनाण केलेलं आहे। तर दुर्वाच्या स्पेशल बोरनाणाचा एक नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे, तोही नक्की बघा। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। ओके, बाय।